सराव म्हणजे 4 लोकांचा नाही सर. आज तुम्ही 4 लोकांमध्ये बोलायला लागले, बरोबर ना? तो तुम्ही 10 माणसांसमोर सराव केला पाहिजे, मग 15, मग 20, मग 25. असं होणार ना. तुम्ही 4 माणसांमध्ये बोललात तर लगेच 1000 माणसांमध्ये बोललात, तो फरक पडणार ना. तर आपण काय करतो, मागच्या वेळेसला पण आपण केलं होतं, की आता तुम्ही इथं बोलायला लागलात ना, तर 5वी 6वीचा वर्ग एखादा पकडायचा, हवा असेल तर त्यांना चॉकलेट द्या. काय हरकत नाही 4थी 5वीच्या पोरांना. आणि जाऊन एक 5 मिनिटं त्यांना कोणत्या तरी विषयावरती बोलायचं. जसं की 26 जानेवारी येणार आहे, बरोबर ना? मला एक गोष्ट सांगा, इथं तुम्ही बऱ्यापैकी बोलायला शिकलात. तुमच्या जवळच्या 4थी 5वीच्या वर्गावरती गेलात, तिथल्या शिक्षकांना विनंती केली, की मी विद्यार्थ्यांसाठी मला चॉकलेट्स वाटप करायचे आहेत आणि एक मला 5 मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आहे. ते तुम्हाला रोखतील का? तर ते तुम्हाला म्हणतील, नाही नाही 5 लाख रुपये द्यायला लागतील तर तुम्हाला मी बोलायला देते, असं म्हणतील का? 5 मिनिटासाठी कोणती शाळा अडवेल? बरोबर ना. एका शाळेमध्ये 50 पोरं असतील, बरोबर ना. एका वर्गामध्ये किती 30 पोरं असतील. 30 पोरांमध्ये बोला. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की 5 मिनिटं मी 30 पोरांसमोर चांगलं बोललो, पुढे जाऊन अजून मोठा वर्ग पहा, तिथंच 60 विद्यार्थ्यांबरोबर बोला. असं बोलत 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 तुम्ही ती स्टेज वाढवत असता. ओके, तर ते होऊन जातं. काय याच्यापेक्षा वेगळं?